जेडे उगाच काय तर बोलतीस ग? आता मला सांग, एवढी घरात गोड आणण्याची बातमी असल्यावर कशाला कोण लपून ठेवल? पण आता यांनी का लपवून ठेवली त्यांनाच माहिती. शीतले, तुम्हाला माहित होतं का ग? मी कशाला लपवलं असतं? सांगितलं असतं की तुम्हाला सगळ्यांना. आता ही कशाला पोरं लपवतील? अगं आता मग अशी आपण अजिंक्यना सांगितलं तर त्यांच्याकडे बघून असंच वाटलं त्यांना आधीपासूनच माहिती होतं म्हणून आपलं बोलली मी. आणि मी त्यात गेले काही दिवस बघतीये अजिंक्य शीतलला काही कामच करून देत नाहीत. जरा जास्तच काळजी घेतात शीतलची. अगं जेडे, त्या आज्याचं पुरं झालं, त्याचं काय बी नका सांगू मला. अगं ते मधनं असंच येड्यागत करतो. शीतले, पण आता काळजी घ्यायला पाहिजे बर का. आता एकट्या जीवाची नाही, 2 जीवाची काळजी घ्यायला लागणार आहे. अगं घेईल किती? पोरगी माझी लई गुणाची आहे बघ. काय तरी जीजी, अहो 1 नंबरची खोडगुणी आहे ती. शीतले, आता जीवाला जपा. 2 जीवांची आहेस तू. उगाच कुठेतरी धडपड करत बसू नकोस. हे पुरीनो, तुम्ही नका काळजी करू, मी हाय नव. अहो जीजी, आता तुम्ही काही ओळखत नाही हो हिला. उषा, मी चांगली ओळखते, पण तुला सांगू, माझ्या शब्दाच्या बाहेर नाही ती. काय शीतल, काय तुम्ही सगळं असं करायला लागलाय? एवढं कळत नाही मला. आता तर मी आई होणार आहे, तरी बी मला लहानच समजता वय. उषा वहिनी, बघितलं का? अहो राग तर निसता नाकाच्या शेंड्यावर आहे बघा. शीतल, तुला पार असं व्हायला पाहिजे बघ, या सगळ्या आज्यांच्या नाकात दम आणला पाहिजे बघ. आणि आज्यांच्या नाकात दम करून पुन्हा मागणं पडणार कोण? तुम्ही. होय, मीच पडणार. मी आहे की. जीजी, आम्ही आपलं 3 महिने झालं की चौरोटी भरून जातो. तवर कुणाला काय बोलू नका बर का. अहो उषा वहिनी, आम्हीच तुम्हाला सांगणार होतो. म्हणजे आनंदाच्या भरात तुम्हीच कुठतर बोलून बसताल बघा. बर, दृष्ट काढली का पोरीची? अगं भाई, दोघांची दृष्ट काढली मी. तुम्हाला म्हणलं की नाही, तुम्ही बिनगुरी राहा, मी हाय की तर तिची काळजी करायला. जीजी, हे बघ, तू मी आपण सगळे असोच की त्याची काळजी घ्यायला. पण आता बघ की एवढं सगळं चांगलं चाललंय आणि आता अजिंक्य परत जाणार तिकडं. त्यांनी नाही जायला पाहिजे. म्हणजे ते इथंच थांबले तर बरं होईल, नाही का शीतल? नाही, कशाला? असं कसं बोलतीस तू? अगं जसं तू आई होणार आहेस तसं ते बी बाप होणार ना. मला आपलं असं वाटलं म्हणून मी बोलली. नाही नाही, तसं त्यांनी थांबायची काय बी गरज नाही. असं बिन बापाचं पूर जन्माला. उगाच काय तर बोलू नकोस, गप बस. अगं जीजे, म्हणजे अजिंक्य इथं नसणार ना, म्हणून म्हणते मी. अगं मग तू असं कुठे लांब आहे ती? मस्त बोलायला येईल की. अगं पण जिजे, ते 3च महिने नंतर परत जातीलच ना तिकडं. काय येऊ काकी? नाही नाही, तसं ते म्हणलेत शनिवार रविवारी सुट्टीला येतील घरी. मग झालं तर. अगं पण मला असं म्हणायचं होतं की ते गेलेच नाही तर. जेडे, आता गेले तर नाही गेले तर आता विषय वाढवू नका. आता घरात एवढी गोड आनंदाची बातमी आहे, ते राहिलं बाजूला. तुझं आपलं भलतंच काहीतरी. आणि हे बघ, तो जातोय ना, त्याला बिनधास्त जाऊ देत. अगं तर आपण करू की समजा तिचं इथं. मी मस्त खमके, तू नको डोक्यापत्र नुसते. जा तू त्यांच्या घरात चहा पाण्याचं बघ जा. अहो जीजी, नको आता चहा. अगं जा, साखर तर घेऊन ये जा.
आई नवलाई मर्याई देवीचं दर्शन घेऊन ये पहिलं. होय होय. अगं साखर दे की जेडे सगळ्यांना. शितले घरी ये बर का. आता सुमंत्र जाऊन चुली पुढेच बसते बघ. शितले तुला काही खावं प्यावं असं वाटलं ना की इथनं बसून फोनवर ऑर्डर दे, आम्ही दोघी डबा घेऊन येतोच. नाहीतरी मला तर कुठे येळ मिळतोय माझ्या फेडरेशनच्या कामातनं. होय आणि शितलीला आवडते माझ्या हातचं खायला. हे पुरीनो अगं साखर खावा आणि तोंड गोड करा. चला निघूया. अहो निघताय कुठं, थांबा की. म्हणजे हळद कुंकू तर लावते, थांबा. शीतल जागा कोयरी घेऊन ये. चला निघूया. शितले परत घरी चक्कर मारणार का. आणि काळजी घे स्वतःची. येतो आम्ही, येतो जिल्हा. त्याच्या वेळेला काय झालं होतं ग? काय चाललेलं असतं ना तेच तिलाच कळत नाही. तिच्या मनात काय चाललेलं असतं ना तेच काही कळत नाही. काय कास ना आपले पोरगे खुश आहे ना आणि जिजी सगळं तिचं नीट करते. अगं बाई अजिंक्य. फौजी अभिनंदन बर का. अभिनंदन अजिंक्य. जावई बापू अभिनंदन बर का. थँक्यू. तुम्ही चालला वय? अहो लय वेळ झाला आम्ही येऊन, तुमची वाट बघितली आणि आता निघालो. नाही म्हणजे जेवून गेला असतं तर बरं झालं असतं. आहो नको नको, स्वयंपाक करून आलोय घरी. नाही त्याचं काय, मी गोड घेऊन आलतो ना म्हणून म्हटलं. बातमी कळली नाही त्यावर बायकोची इच्छा पुरवायला लागलात. असं का म्हणता होताय, ते नेहमी शितलीची काळजी घेतात की. अगं होय माहित आहे, चेष्टा केली बरं का अजिंक्य. आमची शितली खरंच नशीबवान आहे, तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला. मी काय म्हणते, आता शीतलीने एवढी गोड बातमी सांगितली आणि आता तुम्ही इथं नसणार. तुम्ही इथंच थांबलो तर नाही चालणार का हो? आई अहो असं का म्हणताय? अहो अजिंक्य, शीतलीची पहिलीच येळ आहे. तुम्ही तिच्या जवळ असलात ना की तिला पण जरा आधार वाटेल. शितलीचं काय तवा, मी असलो काय नसलो काय, अहो तिची काळजी घ्यायला एवढी मोठी फौज. फौज काय, अहो आर्मीच आहे म्हणा की. जीजे आहे, मामा आहे, मामी आहे आणि तुम्ही सगळेजण आहे. पण मला कसलं आलंय टेन्शन. अहो आम्ही सगळी आहेच की, पण तुम्ही जवळ असलं ना तर ते जरा वेगळं पडतंय ना. आई मी कुठं लांब चाललोय तवा, अहो मी येणारच आहे की. शनिवार सुट्टी पडली ना लगेच इकडे पळत येणार बघा मी. आता मला काय वाटलं ते मी बोलले. आता काय योग्य निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या. आई तुम्ही नका काळजी करू. बर येऊ का आता मी? येतो. चला. आओ थांबा की. का? इकडे या जरा.
काय म्हणत होत्या कोण? तुमच्या सासवा आणि माझी आई काय म्हणत होत्या? अगं आई, त्यांनी माझं अभिनंदन केलं. आणि अजून हा, सुमन काकी म्हणत होत्या बायकोनं गोड आणायला सांगितलं लगेच आणलं की. आत्तापासूनच हाऊस पुरवायला लागला होय तिची. खोटं बोलू नका. हाय का? ही आत काय खोट आहे? मला माहितीये तुम्ही परत जाऊ नका असं काय बाय म्हणली असणार आहे आई. शितले, उगाच काहीतरी बोलू नको. अहो माझी आई येते, मी चांगलंच ओळखते तिला. आणि तसं बी आज जयश्रीने इशा काढलाच होता की काय? की आता सगळं चांगलं चाललंय तर अजिंक्य थांबले असते तर लई बरं झालं असतं. मग त्यावर जीजी म्हणल्या की जाऊ दे त्याला बिंदास. अंगाशी अंगाशी करू नका लगेच. अंगाशी आलं असतं ना तर मग कळलं असतं. अहो जयश्री तर काय बाय म्हणत होत्या की अजिंक्यना आधीपासून माहित होतं म्हणून ते एवढी काळजी घेत होते, ह्या होत्या. मला तर काय कळणार झालं म्हणून मी गप्प बसले. हो, शांत. हे बघ, घरातल्यांना आता कळलंय ना, आपण पण असंच दाखवायचं आपल्याला बी आत्ताच कळलंय म्हणून. ते तर झालंच हो, पण आता निगेटिव्ह विचार करायचा नाही, चांगलाच विचार करायचा. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, समजलं? हे बघ, आपल्या बाळाला या जगात आनंदात येऊ दे. चल, तोंड गोड कर. तुझ्यासाठी म्हैसूर पाक आणला का नाही मी? म्हैसूर पाक खा. होय का? तो आमला आला होता काय? कुठला पण सोडायचा का हो? अगं सकाळी आला होता रानात. फावडन टिकाव घेऊन गेलाय, घरी आणून देतो म्हणला होता. बघू अक्का, हे बघ. नाही तू काय आलेला नाही. ते बदाम दिलेत का बघ? आहे ना? हा, आणि तूप लिही त्याच्यात जरा. 1 किलो घे की. आणि खारीक, खसखस. कसली यादी चालली तुमची? हा, ते शितले लाडू द्यायच्यात ना, मग त्याच्या सामानाची यादी करतोय. जोरदार तयारी चालली की आज्यांची. आता पहिलं नातवंड घरात येणार म्हटल्यावर धाकटी आजी तयारीला लागली. काय काय म्हणतात बघा. अगं मला नाही, तुला म्हणतायत आजी. मी काय आजी वाटते वय? इकडं बघू जरा, अजून जरा इकडं. वाटते बर का आजी. नाना, मी एक नाही ध्रुवाच्या शाळेत गेलो होतो परवा. तेव्हा त्याच्या मिस म्हणजे मॅडम मला म्हणत होत्या की तुम्ही मोठा भाऊ काय ह्याचं म्हणून. नाहीतर ही बरे मोठे भाऊच म्हणाले, लहान भाऊ नाही म्हणाले का? तिला काही कळत नाही बारक मोठं ती. अरे 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 बास कर. अरे भांडू नका असं. सांगा की नाना ह्यांना. जितू, अहो ना आता आजीला आजी नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? तर मी माझं नातवंड बघून घेऊ, तुम्ही का बसा. बघा काय म्हणली, मी आणि माझं नातवंड बघून घेऊ. नातवंड म्हणजे ही कोण? आजी. अहो भाऊजी ग बसा की, किती चर्चा करताय. ओके ओके. आता काय हायकमांड कडनंच ऑर्डर आलीये म्हणल्यानंतर आम्ही होम मिनिस्टरला काही पण बोलणार नाही. पण नाना, एक गोष्ट मात्र नक्की बर का, आजी. सुमन, जाऊ दे, तू लक्ष देऊ नको. अगं नीलम, आप्पांशी बोलणं झालं ना तुझं? होय तर. अहो लय खुश झाले ते. म्हणले खजूर पाठवून देतो.
ते उडतरीचे पाहुणे आहेत ना, ते 2 दिवसानंतर इकडे येणार आहेत. त्यांच्या बरोबर पाठवून देतो बोलले. बर. आणि काय काय पाहिजे विचारत होते. त्यांना बी लय भरून आलं. पोटाला पोर नसलं तरी पोराची माया काय चांगलंच माहितीये त्यांना. आई नवलाईच्या कृपेने शीतलीच्या पदरी ते सुख आलंय. नीलम, अक्का, मी तर आता टोपडी आणि स्वेटर सगळं विणायला घेणार आहे बघा. नाही म्हणलं तर आज्या होणार आहोत आम्ही. आणि नातवासाठी करायचा आनंद काही वेगळाच असतोय बघा. आणि त्यासाठी मला आजी काय पंजीबी म्हटलेलं चालेल. अगं पण ते स्वेटर येणार म्हणतीस, पण त्यासाठी लागणारं सामान आहे का तुझ्याकडं? अहो, सुया आहेत की आपल्याकडं, जरा शोधावं लागतील. आणि लवकर का मी घेऊनच येईन की. आता नोव्हेंबर मध्ये डिलिव्हरी होणार म्हणजे आतापासून सगळी तयारी करून ठेवायला पाहिजे. तसे आजी काही कामाचे नाहीत. तरी म्हणलं घरात 10 वाक्य बोलून झाली, आजी अजून आजोबावर कशी नाही घसारली. गप ग, त्यांना काय सांगू नको. त्यांना ह्या असल्या कामातलं काही कळत नाही. बरं बाई, आम्ही आपलं नातवंड खेळवायचं काम करतो. काळजी तू. म्हणजे काय सुट्टीच नाही ना. मी तर काय म्हणतो, रानात सुद्धा काय काय पीक घ्यायचं का नाही, ती शीतलीला विचारूनच घेऊया आपण. म्हणजे म्हणजे आता तिला काय काय सांगता येईल ना, ते भाज्या खा, ही खा ती खा. मग उगाच आपल्या न माहितीचं दुसरीकडनं कशाला आणायचं. आपल्या डोळ्यात देखत आपल्या रानात पिकवलेलं काय वाईट आहे तवा. वहिनी, मी तर काय म्हणतो, मी मूग लागलीच टाकून घेतो. हो, आपण असंच करू. सगळ्यांच्यात कसा दांडगा उत्साह आलाय. तिकडे जिजीला तर शीतलला कुठं ठेवून कुठं नको असं झालंय. अहो मग काय, आता पणजी होणार आहे म्हटल्यावर म्हातारीचं म्हातार पण कुठल्या कुठं पळून गेलं असेल. ऐन उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर पाण्याचा शिडकावा केल्यावर जसं वाटतं ना, तसं वाटतंय या बातमीनं. वय हो, मला तर काय कळतच नव्हतं बघा. मध्ये ते अजिंक्यांच्या हाताचं झालं आणि त्यावेळेला सगळीच जण आपण टेन्शन मध्ये होतो. पण आता ही बातमी चांगली आली ना, एकदम भारी वाटतंय बघा. आता खरंय, लय दिवसात घरात काहीतरी भन्नाट व्हायला लागलाय असं वाटतंय बघा नाना. पुष्पाताई बी लय खुश होत्या. मला तर लय चिंता वाटत होती. म्हटलं त्यांना काय वाटतंय, त्या येऊन काय म्हणतायत, काय बी कळत नव्हतं. नाही नाही, नवचैतन्य पसरल्यागत वाटतंय समधीकडे. पांडुरंगा, तुझीच कृपा रे बाबा. शीतल, अगं भाजी घे की अजून थोडी. जीजी नको बस, मी आता भात घेईन की. काय भात का आणि काय? अगं एवढ्यानं बघते वे. नाही नाही, चपाती घे जरा. हे घे. शीतल, आता हे बघ, पोटाला पोटभर खात जा बाया. शीतल, आता हायगाई करायची नाही, चापून हाणायचं. अहो मामा, खाते की मी. शीतल, हे बघ, आता हितनं पुढं का नाही, भूकापेक्षा 4 घास जास्तच खायचं. काय घे घे. भाजी का जरा. शीतल, भाजी घे की जरा. पुष्पी, तिला भाजी वाढ ग. ठीक आहे, तिला भाजी वाढ ग. हाय मामी, हाय नको अजून. तुम्हाला काय झालं असं भरल्या ताटावरून उठायला? भूक नाही आम्हाला. हो, तुम्हाला भाजीच वाढायची ना. बसा, मी वाढते. एकदा सांगितलेलं कळत नाही का? भूक नाही ते. हा,